भटकी कुत्री व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, अन्यथा महापालिका आयुक्त कार्यालयात कुत्री सोडणार. जमीर शेख, युवक अध्यक्ष, महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी. मिरजेत 5/2/2024 पासून उर्साची सुरुवात होणार असून महापालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. मिरजेत काही दिवसापूर्वीच मोकाट कुत्र्याने शहरामध्ये दहशत व कहर माजवून ठेवला होता. अनेकांना चावा घेतला होता. शाळकरी मुलं, तरुणी, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनींनी, सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना याचा फार मोठा त्रास होत आहे. मोकाट जनावरांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होऊन, दुखापत होऊन काहींना कायमस्वरूपी अपंगत्व सुद्धा आलेला आहे. या सर्व बाबींचा विचार होणं गरजेचं आहे. तसेच संपूर्ण शहरामध्ये दिवाबत्ती चालू स्थितीत ठेवणे, दर्गा पटांगण व दर्गा परिसर येथे अतिरिक्त 51 हॅलोजन लाईटची व्यवस्था करणं, उरूस कालावधीत संपूर्ण मिरज शहराला स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी 24 तास उपलब्ध करून द्यावे. तसेच मानकरींचा गलेब मार्गावर तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी. मानकरी भक्त अनवाणी गलेब घेऊन येत असतात, याचंही भान महापालिकेला असणं गरजेचं आहे. रस्त्यावरील छोटे मोठे खड्ड्यांमुळे मानकरींच्या गलेब घेऊन येणाऱ्या मार्गावर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन गलेब मार्गावर त्वरित रस्त्यांचे डांबरीकरण व डागडुजी करावी. संपूर्ण शहरामध्ये उरूस कालावधीमध्ये महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा सुसज्ज व सजग असणं गरजेचं आहे. वरील मागण्यांची त्वरित दखल घेऊन महापालिकेने तातडीने पावले उचलावी, अन्यथा महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेधार्थ महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युवक सांगली जिल्ह्याच्या वतीनं आंदोलन छेडून महापालिकेच्या आवारात मोकाट जनावरे व महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त सो यांच्या दालनात मोकाट कुत्रे सोडू असे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला साहेबांशी चर्चा करून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निवेदन देण्यात आलं. यावेळी जमीर शेख, अजय बाबर, शकील शेख, सात गवंडी, नासिर शेख, शाहबाज सय्यद, सलीम कनवाडे, जैन सय्यद, फिरोज शेख, रशीद खान पठाण व अवेश सय्यद सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते. आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मिरज महापालिका येथे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व मिरजेत 24 तास पाणी व रस्त्याचं पॅचवर्क व्हावं यासाठी मिरज महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला साहेब यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की मिरजेमध्ये जे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, कारण मोकाट कुत्रे एवढं आहे की लोकांना मॉर्निंग वॉक असो किंवा शाळेतले लहान मुलं असू दे, त्यांना बाहेर रस्त्यावर फिरणं म्हणजे अवघड झालं आहे. महापालिकेनं त्वरित याचा बंदोबस्त करावा आणि मिरजेमध्ये उर्सानिमित्त रस्त्याचा पॅचवर्क करावा, कारण मिरजेमध्ये एवढे खड्डे झाले की रस्ता कुठे आणि खड्डे कुठे समजेना अंतर्गत रस्त्यामध्ये. आणि मिरजेमध्ये बाहेर राज्यात, इतर राज्यात आणि इतर शहरातून ना भाविक येतात आणि मिरज हे खाजेबाबाची नगरी म्हणून यांची मिरजेची ओळख आहे. म्हणून आमची मागणी आहे की मिरजेमध्ये जे काय रस्ते असेल, मोकाट कुत्रे असेल आणि पाण्याचा जे काय प्रश्न असेल ते त्वरित मिरजेच्या उर्साच्या अगोदर खूप सुविधा द्यावी मिरजे नागरिकांना. अन्यथा आम्ही मिरज महापालिका येथे मोकाट जनावरे आणि कुत्रं महापालिकेच्या आवारात आणि आयुक्त आणि उपायुक्ताच्या कार्यालयामध्ये आम्ही फोडणार आहोत. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख, मिरज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.